नमस्कार, मी रणजित सर. आपल्या पेपर विश्लेषण सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पण याआधी बरेचसे पेपर कव्हर केलेले आहेत. आज आपण 14 सप्टेंबर 2025 या रोजी झालेला पेपर आपण विश्लेषण करूया. लक्षात घ्या मित्रो, आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असणार तर एक लक्षात ठेवा की आपण प्रत्येक पेपर सिरीजमध्ये तुम्हाला फर्स्ट लेक्चरला सांगतच आलोय की पेपर कसा डाउनलोड करावा. तर आपली टेलिग्राम चॅनल लिंकमध्ये म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तुम्ही आधी तिथने टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि देन त्याच्यानंतर तिथे पेपर अपलोड केलेला आहे ते आधी तुम्ही डाउनलोड करा. देन त्याच्यानंतर टाइम लावून तुम्ही म्हणजे 75 मिनिटे टाइम लावून तो पेपर सोडवा आणि देन त्याच्यानंतरच हा व्हिडिओ बघा. क्लिअर? ओके. देन तर काही मित्रांचं असं कमेंट होतं की प्रश्न सुद्धा इथे लिहावे, परंतु मित्रो जरा शक्य नाही. आपण व्हाईट बोर्डवर इथे घेत आहे, त्याच्यामुळे इथं प्रश्न लिहिणे आणि देन त्याच्याने एक्सप्लेनेशन देणे हा जरा वेळखाऊ प्रोसिजर आहे. मी तुमच्यासाठी तुम्हाला याचा अजिबात त्रास होता कामा नये या कारणास्तव तुम्हाला मी पेपर अपलोड करत आहे. तुम्ही कृपया करून एक लक्षात घ्यावी की तुमच्यासाठी मी एवढं मेहनत घेत आहे. तुम्ही साधं थोडं आपलं सहकार्य म्हणजेच काय, तुम्ही PDF डाउनलोड करा, तुम्ही प्रिंटआउट काढा, नाहीतर तुम्ही स्वतः प्रश्न लिहा, काहीतरी करा. समजत आहे का? एवढं जर तुम्ही जर सहकार्य करत नसाल तर आपल्याला इथे व्यवस्थित त्या पद्धतीने घेता येणार नाही. लेक्चर पण लेंदी होणार आणि तो वेळखाऊ प्रोसिजर असणार, तुम्हाला पाहायला सुद्धा इफेक्टिव्ह राहणार नाही. आपण पेपर विश्लेषण सिरीज घेत आहे म्हणजे ऑटोमॅटिकली तुमचं हा इथं अभ्यासक्रम व्यवस्थित झालेला आहे. आपण पेपर सुद्धा दिलेला आहे, त्याचं विश्लेषण बघत आहे, तो जो की तुमचा फास्ट व्हायला पाहिजे असा तुमचा कल असतो. तर त्यामुळे तुम्ही व्यवस्थितरित्या ते डाउनलोड करा, प्रिंटआउट काढा किंवा इव्हन तुम्ही लिहून ठेवा. क्वेश्चन नंबर मी सांगतच आहे, त्याच्यासमोर तुमचं आता तिथे व्यवस्थित त्या पद्धतीने करणे राहील. ओके. दे सेशनला चालू करण्याच्या आधी तुम्ही एकदा जोरदार लाईक होऊ द्या आणि इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ लेक्चर तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे आगामी भरतीसाठी, हे लक्षात ठेवा. ओके. देन आपण आता क्वेश्चनला स्टार्ट करूया. जसं पहिलाच क्वेश्चन आहे तुमचा रिझनिंगचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 1. प्रदीप, प्रकाश, प्राची, प्रज्ञा ही भावंडे आहेत. प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या 1.5 पट आहे म्हणतात. आता बघा, लक्षात घ्या, जेव्हा 1.5 पट दुप्पट असं म्हणत आहे, कोणाचे वय कोणाच्या? प्राचीचे वय प्रज्ञाच्या 1.5 पट. प्रज्ञा जर सपोज प्रज्ञा जर 20 वर्षाची असेल तर 1.5 पट म्हटलं तर 3/2, 1.5 पट म्हटलं तर 1/5 किंवा 3/2 या पद्धतीने याला जर मल्टिप्लिकेशन जर केला तर प्राचीचं वय येत आहे. मग प्राचीचं वय किती आहे? म्हणजे 1.5 पट म्हटलं तर 30. ठीक आहे, 10 त्या पद्धतीने मेंटेन राहणार. त्याच्यानंतर जर प्रदीपचे वय प्राचीच्या वयाचे दुप्पट आहे, प्राचीच्या वयाच्या दुप्पट म्हटलं तर गुणिला 2, याचे दुप्पट म्हटलं तर काय? प्रदीप. क्लिअर? देन प्रदीपचे वय दुप्पट म्हटलं तर किती होणार? मग याचे 60. आणि देन त्याच्यानंतर देन पुढं काय म्हणते? प्रकाशचे वय प्रज्ञाच्या 3/3 आहे. 3/3 आहे म्हटल्यानंतर इथे तुमचं या पद्धतीने इथे तुमचं काय होणार? गुणिला 3. 3 म्हटलं 20 गुणिला 3 60. तर तुम्हाला इथे प्रश्न काय विचारताय लक्षात घ्या. शेवटी तर चौघात जुळी भावंडे म्हणजे काय? त्यांची वय सारखी असणे आवश्यक आहे, म्हणजे एका दिवशी जन्माला. आता इथे आपण जन्म तारीख एकच आहे असं कन्सिडर करूया, परंतु तुमचा हा दोघांचा 60 वर्ष आपण इथं कन्सिडर केलाय. ठीक आहे, म्हणजे हे दोघे जुळी असतील, म्हणजेच काय? प्रदीप व कोण? प्रकाश. अशा पद्धतीने तुमचा जो उत्तर आहे प्रदीप व प्रकाश, म्हणजे ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर? मग या पद्धतीने हा प्रश्नाचं उत्तर सोडवणे अपेक्षित होता. ठीक आहे. डेट पुढचा क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन 2 मध्ये जरा लक्षात घ्या काय म्हणताय.
एका तैलचित्रातील मुलीच्या फोटोकडे बोट दर्शवून आशा म्हणाली. कोण म्हणताय? आशा. आशा काय म्हणाली तर लक्षात घ्या. आशा जी म्हणताय एक फोटोतील मुलगी आहे, ठीक आहे. मुलीचं काय म्हणताय देन त्याच्यानंतर ही मुलगी जी आहे ते कोणाची? सुनीताची. सुनीताची आई. आई म्हटल्यानंतर मुलगी आई म्हटल्यानंतर आपण खाली इथं सुनीता घेतो, म्हणजे या मुलीची मुलगी म्हणजे सुनीता. आणि देन त्याच्यानंतर सुनीतेचे वडील. वडील म्हटलं तर इथे वडील येणार, म्हणजे या मुलीचा पती. आणि तेच काय आशाचा एकुलता एक मुलगा म्हटलं तर इथे वरती जर आपण घेतलं तर इथं आशा येणार. तर तुम्हाला इथं विचारताय, काय विचारताय? आशाचे त्या मुलीशी काय म्हणताय? आशाचे त्या चित्रातील मुलीसोबत कोणते नाते आहे? तर मग मला सांगा, आशा ही मुलीची कोण आहे? मग आता पतीची आई म्हटलं तर काय होणार? तुमचे सासू. अशा पद्धतीने तुमचं उत्तर येणे आहे. क्लिअर? मग ओके. देन या पद्धतीने तुमचं उत्तर येणे होता. ठीक आहे. या टाईपचे क्वेश्चन आपण बॅचमध्ये घेतलेलाच आहे. देन मग आता तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला जर अडचण जर जात असेल तर आपण माझा नंबर तिथे तुम्ही नोट डाऊन करा, 89286968 आणि 35. गणित किंवा बुद्धिमत्ता या विषयात काही प्रॉब्लेम असेल, जर तुम्हाला शक्य होत असेल गडचिरोलीला येऊन देणं ऑफलाईन क्लासेस करण्यासाठी तर निश्चितपणे, आणि जर इथे असाल गडचिरोलीमध्ये तर निश्चितपणे या कॉन्टॅक्टवर आपला तिथे कॉल करून किंवा बॅचेसची नवीन बॅचेसची माहिती तुम्हाला इथे कळून जाईल. आणि देन त्याच्यानंतर तुम्हाला जर काही प्रॉब्लेमॅटिक असेल तर तुम्ही बॅच जॉईन करून त्या पद्धतीने आपण शंकेचे निरसन करू शकता. ठीक आहे. दे पुढे आता देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट आपण जर बघितलं तर क्वेश्चन काय? क्वेश्चन 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय म्हणताय? राधा ही उत्तरेला 46 मीटर गेली, त्यानंतर उजवीकडे वळून 7 मीटर चालली, त्यानंतर दक्षिणेला 37 मीटर गेली व शेवटी डावीकडे वळून 5 मीटर चालली. तर मूळच्या स्थानापासून ती आता कोणत्या दिशेला व किती अंतर? जसं आपण इथे वाचतो त्याच पद्धतीने तुम्हाला इथे मेंटेन करणे आहे. म्हणजेच काय होत आहे बघा, राधा ही उत्तरेला, आता बघा इथं निश्चित स्थान काहीतरी असेल. ठीक आहे. देन उत्तरेला म्हणताय, उत्तरेला किती? 46 मीटर. देन त्याच्यानंतर काय म्हणताय? पुढं काय? देन त्यानंतर उजवीकडे वळून. आता मला सांगा, ती उत्तरेकडे जात आहे, उत्तरेकडे जाताना उजवीकडे वळणे म्हणजे कुठं वळणे? तुमच्या उजवीकडे म्हटलं तर पूर्वेकडे वळून किती जात आहे? देन 7 मीटर चालली. आपण इथे कन्सिडर करूया 7. पुन्हा दक्षिणेला म्हटलं तर खाली किती येत आहे? 37. किती येत आहे? 37 मीटर. देन त्याच्यानंतर मला सांगा पुन्हा, देन तिच्या दक्षिणेला येताना डावीकडे किंवा तुमच्या पूर्वेकडे असं जर म्हटलं, डावीकडे वळून किती? 5 मीटर. किती? 5 मीटर. अशा पद्धतीने इथे आहे, या पॉइंट पाशी येऊन तिथे थांबली आहे. देन त्याच्यानंतर जर आपण इथे पूर्ण व्यवस्थित जर असं जोडणी जर केला, ठीक आहे. देन हे 7 आहे म्हणजे इकडचा सुद्धा किती राहणार? 7. आणि देन त्याच्यानंतरचा तुमचा हा जो डिस्टन्स आहे, हा डिस्टन्स तुम्हाला इथे काढणे आहे. हा डिस्टन्स, आता मला सांगा इकडे 37 आहे म्हणजे हा जो डिस्टन्स आहे तुमचा हा सुद्धा डिस्टन्स किती होणार? 37. जसं आपण पॉइंट आउट जर दिला आपण या पॉइंट पासून गेला इथं बी जर दिला, CDE नंतरचा हा F. जर आपण इथे म्हटलं तर बघा CD किंवा DC बरोबर FB किंवा BF त्यांचं सारखं राहणार. BC बरोबर FD 46 म्हणजे तुमचं 7 आहे. देन मग मला सांगा इथला जो पूर्ण टोटल डिस्टन्स AB किती होता तुमचा? 46 पैकी 37 गेला म्हटलं इथे किती होत आहे तुमचं? मग 46 वजा 37 म्हटलं तर किती? 9 मीटर फक्त AF ची किंमत. आता आपल्याला कर्ण काढायचं आहे म्हणजे AE चा
उत्तर काढायचं आहे। मग आता बघा एईचं उत्तर म्हटलं तर हे इकडचं किती, मग एफ ईचं पाहिजे, एफ ईचं बरोबर किती होत आहे, मग एफ ई बरोबर किती होत आहे 7 + 5 म्हणजे किती होत आहे 12। मग मला सांगा यार एफ ई तुमचा 12 आहे आणि एफ तुमचं 9 आहे, मग 9 12 15 9 12 15 अशा पद्धतीने तुमचं ट्रिपलेट निर्माण होत आहे। मग एई बरोबर किती होत आहे तुमचं 15 असं उत्तर येणे आहे। आणि जो की ऑप्शन क्रमांक कोणता आहे तुमचं, आता बघा इथे तुम्हाला दिशा सुद्धा विचारली आहे मित्र, पण दिशा काढण्याची गरज आहे का, एकाच ऑप्शन मध्ये 15 त्याला ठोका, नंतरचे नंतर पाहायला गेला। जर तुम्ही जर इथे विचार जर केले असते तर कोणत्या दिशेला, तर हा उत्तर आहे आणि हा काय पूर्व, पूर्व आणि उत्तर मध्ये कोण असते तुमचे ईशान्य, म्हणजे ईशान्येला 15 या पद्धतीने तुमचं उत्तर। कोणताही तुम्ही दिशा जरी काढली असती तरी पण उत्तर तुमचं तेच आलं असता, दिशा जर काढली असती, कारण दिशा सुद्धा तुमच्या सर्व वेगवेगळे आहेत, म्हणजेच तुमचं एकतर दिशा काढा नाहीतर अंतर काढा, एक वरूनच तुमचं उत्तर तिथे क्लिअर झाला असता, दुसरं काढण्याची गरजच नव्हती। असं टेम्परामेंट ठेवणं अत्यंत आवश्यक आहे, तेव्हाच तर तुमचं 1.5 तासात व्यवस्थित किती टफेस्ट क्वेश्चन लेवल जर आले तरी पण तिथे टॅकल होणार आणि त्या वेळेत पण, ठीक आहे। ओके दे नेक्स्ट, त्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 4, आदित्यचा घरचा दरवाजा पूर्व दिशेला आहे, ठीक आहे। पुन्हा दिशाज्ञान चाचणीचा आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा आता घर म्हणूया आपण पूर्व दिशेला आहे, ही पूर्व म्हटलं देन, आता घराच्या दरवाजातून तो निघाला आणि देन त्याच्यानंतर काय म्हणताय बाजून तो सरळ 50 मीटर गेला, इथे आता तुमचा सरळ 50 म्हटलं पश्चिमेकडे गेला असेल तो 50 मीटर, देन त्याच्यानंतर काय म्हणताय पुढं काय म्हणताय व उजवीकडे, आता मला सांगा तुम्ही पश्चिमेकडे जाताना उजवी तुम्ही स्वतःला इंडिकेट करायचे, आपण बॅच मध्ये व्यवस्थित याबद्दलचा कशा पद्धतीने वळायचं काय करायचं ते सर्व सांगत असतो, पण इथे पण लक्षात ठेवा तुम्ही जर तुमच्या उजवीकडे जर उजवीकडे वळा म्हटल्यानंतर तुमचं काय होणार, मग आता देन आता इथे तुम्ही जर पश्चिमेकडे जाताना उजवी दिशा म्हटलं तुमचे उत्तर, उजवी दिशा म्हटलं उत्तर म्हटलं उजवीकडे किती 50, पुन्हा इथे 50 मीटर आपण इथे व्यवस्थित लक्षात घेऊया 50 मीटर, आणि देन त्याच्यानंतर काय होतंय व तो डावीकडे वळला आणि देन त्याच्यानंतर 25 मीटर। आता मला सांगा उत्तरेकडे जाताना तुमची डावीकडे म्हटलं तर इथे 25 मीटर या पद्धतीने असं होणार, म्हणजे या पॉइंट पाशी येऊन तो थांबलेला आहे। आणि देन त्याच्यानंतर तुम्हाला काय विचारताय सांगा बरं, तर आता आदित्य सुरुवातीच्या ठिकाणी कोणतं, आता इथं तुम्हाला अंतर काढायचं नाही, आपण सुद्धा तिथे मेंटेन करणार नाही। आता बघा हा जो डिस्टन्स आहे हा या पद्धतीने तुम्हाला हा डिस्टन्स काढायचा आहे, म्हणजेच डिस्टन्स सॉरी इथे तुमचं हे, आता जर आपण इथे जर प्लस जर इथे केलं तर ही कोणती दिशा तुमची पश्चिम आणि ही कोणती दिशा पूर्व, आणि ह्याच्या मिडल पार्ट पासून हा उत्तर, उत्तर आणि पश्चिम मध्ये कोण असते तुमची वायव्य, म्हणून तो कोणत्या दिशेला आहे म्हटलं तर वायव्य दिशेला आहे। कोण कोणापासून कोणत्या, आदित्य सुरुवातीच्या ठिकाण, सुरुवातीचं हे ठिकाण होतं या ठिकाणी, मग ज्या पद्धतीने असं आहे देन या पद्धतीने असं जर बघितलं तर तुमचं तिथे काय होणार वायव्य दिशा तिथे मेंटेन होत आहे, जो की उत्तर आणि पश्चिम मधला आहे। क्लिअर ओके, देन या पद्धतीने तुम्हाला असं मेंटेन करणे आवश्यक होता। देन नेक्स्ट क्वेश्चन जर बघितलं क्वेश्चन नंबर 6 बघा, आता क्वेश्चन नंबर 6 बघा काय होत आहे काय तुमचं हे, देन त्याच्यानंतर बैठक व्यवस्था आहे, देन बैठक व्यवस्थेचा हा जो क्वेश्चन जर बघितलं तर 6 मित्र आहे म्हणताय, आता कोणते आहे तुम्ही ते वाचत बसा। देन त्याच्यानंतरचं हा षटकोनाकृती, आता षटकोनाकृती म्हटलं तर एकतर षटकोन काढा नाही तर तुमचे 6 टोक असणारे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही उत्तर मेंटेन करू शकता, ठीक आहे। षटकोन जर या पद्धतीने आपण मेंटेन जर केला, सर्व तुमचं सेंटरकडे पाहत आहे, म्हणजे जर इथं आपण असं जोडलं तर या पद्धतीने असं मेंटेन होणार, ठीक आहे। देन मग आता इथे लक्षात घ्या काय म्हणताय, मधु हा ज्ञानूच्या समोर व कनूच्या शेजारी उजव्या हाताला, मधु हा कुणाच्या ज्ञानूच्या, ठीक आहे, समोर व कनूच्या उजव्या शेजारी। आता इथं कनू उजव्या शेजारी इकडे आतमध्ये पाहत आहे, म्हणजे कनू इथे जर बसला तर त्याच्या उजवीकडे धनू येत आहे, त्या सॉरी मधू येत आहे। देन त्याच्यानंतर मीनू ही मधु आणि नलूच्या, मधु आणि नलू, मधु आणि नलू, नलू म्हटलं तर इथेच होणार नलू,
हे यांच्या दरम्यान कोण किंवा मध्यंतरी कोण, मीनू, अशा पद्धतीने आहे. देन त्याच्यानंतर पुन्हा आहे ती नेमकी भोलूच्या समोर. भोलूच्या समोर म्हटलं तर आणि एकच स्थान आहे तुमचं, या पद्धतीने तुमचं इथे मेंटेन होणे आहे भोलू. आता आपल्या इथे डायग्राम तयार झाली. देन त्याच्यानंतर काय म्हणताय, त्यांचा गट होऊ शकतो. आता कोण समान गट होऊ शकतो, अशी कोणती जोडी वेगळी ठरणार आहे म्हणजे विसंगत. मग बघा त्या ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलेलं पहिले नलू व भोलू. आता नलू व भोलू यांच्या दरम्यान म्हणजे एक सोडून या पद्धतीने गॅप आहे. देन त्याच्यानंतर नलू व मधू, नलू आणि मधू यांच्यामध्ये सुद्धा एक सोडून म्हणजे मध्यंतरी कोणतरी आहे. आणि देन त्याच्यानंतरचं काय, नलू व मीनू. आता नलू व मीनू त्यांच्यामध्ये अजिबात गॅप नाही, म्हणून तुमचं तर उत्तरच कोणतं येणार, ऑप्शन सी इज अ करेक्ट. हाच विसंगत ठरत आहे. चौथा जरी बघितले मधू व बोलू. आता मधू आणि बोलू यांच्यामध्ये सुद्धा कितीचा, एकच्या मध्ये एक, तिथे मध्ये एकटे व्यक्ती तिथे बसलेले आहेतच, पण यांच्या ऑप्शन सी मध्ये कोणीच त्यांच्या दरम्यान बसलेलं नाही, म्हणून तुमचा विसंगत काय ठरत आहे, ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर, ओके. देन त्याच्यानंतरचं बघा क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन 7 मध्ये क्वेश्चन 7 बघा. ठीक आहे, क्वेश्चन 7 मध्ये बघा P हा Q पेक्षा मोठा आहे. Q आता हा तो साइन आहे, हा ग्रेटर दॅन किंवा च्यापेक्षा मोठा असं म्हणतो. जर जेव्हा केव्हा तुम्हाला या टाईपचा क्वेश्चन येईल तेव्हा तुम्ही डायग्राम काढणे आवश्यक आहे. P मोठा आहे कोणापेक्षा, Q मोठा आहे कोणापेक्षा, देन R आणि R मोठा आहे कोणापेक्षा, S पेक्षा, आणि T आणि S तुमचे सारखे आहे. देन यावरून जर निष्कर्ष जर आपण जर बघितलं तर R बरोबर T, R बरोबर T सारखे आहे का यार, नाही. पहिला तुमचा निष्कर्ष चुकीचा आहे. देन त्याच्यानंतर काय म्हणताय, P लेस दॅन S, P लेस दॅन S म्हटलं तर P लहान आहे S पेक्षा, असं आहे का, S लहान आहे उलट, म्हणून दुसरा सुद्धा तुमचं चुकीचं आहे. म्हणून उत्तर आता बघा लक्षात घ्या. मग जर आपण इथे बघितलंय तर आता मला सांगा, पहिलाच जर बघितल्यानंतर मग माझ्याकडून ही चुकी झाली तर लक्षात घ्या, एवढ्या दूर जायची अजिबात गरज नाही. एक वेळा तुमचा पहिला चुकलाय, म्हटल्यानंतर कोणता, ऑप्शन 1 मध्ये 1 आहे. देन ऑप्शन सॉरी तुम्हाला 2 काढावंच लागलं असतं. ऑप्शन 1 आणि 3 तुमचा गेट कॅन्सल झाला, आणि देन त्याच्यानंतर ऑप्शन 2 सुद्धा रॉंग आहे असं म्हटल्यानंतर तुमचा ऑप्शन कोणता गेला, सेकंड ऑप्शन सुद्धा तुमचं तिथे कॅन्सल झाला. म्हणजे फक्त 3च तुमचा एकच ऑप्शन उरत आहे. ते न पाहता सुद्धा त्याला सत्य ठरवा, कारण 4 पैकी 3 ऑप्शन गेट कॅन्सल झाले तर तुमचं उत्तर, येणारं उत्तर त्या पर्यायापैकी पुन्हा उर्वरित ऑप्शन राहणार. हे तुमच्या लक्षात. हे साधं सोपं नाहीये मित्रो, डायरेक्टली तुमच्या ते ध्यानात आणणं. याच्यासाठी तुफान प्रॅक्टिस पाहिजे. तेच प्रॅक्टिस लेवल आपण दर संडेला घेत असतो. आवर्जून तुम्ही ऑफलाईन पेपरला या, आणि जर तुम्हाला गणित आणि बुद्धीमध्ये काही प्रॉब्लेमॅटिक असेल तर निश्चितपणे ऑफलाईन बॅचला तुम्ही जॉईन होऊन जा निश्चितपणे. ओके, डेट या पद्धतीने तुमचं इथे मग तिथे परफेक्शन लेवल वाढणार, कारण बरेचसे विद्यार्थ्यांचं तुमचं ते फीडबॅक सुद्धा घेऊ शकता ऑफलाईन विद्यार्थ्यांकडून. डेफिनेटली तुम्हाला फायदा होणार. ओके, देन नेक्स्ट आता त्याच्यानंतरचं बघा क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय, क्वेश्चन 8वा जर आपण बघितलं, क्वेश्चन 8व्या मध्ये काय म्हणताय सांगा, अंकिता ही संगीतापेक्षा, म्हणजे इथे तुमचा तुलनात्मक संकेतनच आहे पुन्हा, अंकिता ही संगीतापेक्षा मोठी आहे म्हणताय. अंकिता कोणापेक्षा, संगीतापेक्षा. ठीक आहे, संगीता लहान असेल, संगीता. देन त्याच्यानंतर काय, गिरीश हा संगीतापेक्षा. आता गिरीश म्हटलं तर इथे मध्यंतरी तुम्हाला घ्यावं लागेल गिरीश, किंवा तुम्ही या पद्धतीने डायग्राम काढताना इथेच घेणे नाही, तर संगीतापेक्षा आणि देन अंकितापेक्षा लहान आहे म्हटल्यानंतर इथेही काढू शकता, नाहीतर डायरेक्टली काय होणार, जर बाजूला सुद्धा काढलं तरी काही फरक पडत नाही. रेषा ज्यांचे मोठे किंवा लहान त्या पद्धतीने आपण, अंकितापेक्षा लहान आहे कोण, देन त्याच्यानंतरचं गिरीश. ओके, देन पुढचा जर विचार जर केला, गिरीश झालं. देन त्याच्यानंतरचं बघा, शिरीष हा श्याम आणि संगीतापेक्षा लहान आहे, आणि संगीता ही श्यामपेक्षा मोठी आहे. आता बघा,
संगीता ही श्यामपेक्षा मोठी आहे म्हणजे श्याम इथं येणार, आणि शिरीष हा संगीता आणि श्यामपेक्षा लहान आहे म्हणजे तुमचं शिरीष इथं येणार. आणि देन शेवटी तुम्हाला विचारत काय आहे त्यानुसार तुमचं उत्तर काढणं आहे. कोण विचारतंय मग आता 8व्या याचं सर्वात लहान कोण, सर्वात लहान कोण आहे तुमचं सी ऑप्शन म्हणजे शिरीष हा उत्तर तुमचं उत्तर येणे आवश्यक आहे. क्लिअर मग ओके. देन या पद्धतीने तुमचा उत्तर इथे मेंटेन होत आहे. देन त्याच्यानंतरचं बघा क्वेश्चन नंबर तुमचं काय येणार, क्वेश्चन नंबर 9. 9वा क्वेश्चन 9 मध्ये जर आपण विचार जर केला तर बघा आता ठीक आहे. देन क्वेश्चन 9 मध्ये ऑप्शन आपण एकदा मेंटेन करू. 50, दुसरं तुमचं 100, देन त्याच्यानंतर तिसरं तुमचं काय होणार 120 आणि 60, चौथं तुमचं 60. या पद्धतीने असं मेंटेन होत आहे. तर लक्षात घ्या हे दिलेले सर्व त्यांची काय आहे कोणाची किती कोंबड्या आहेत असं शेवटी विचारतं. म्हणजे हे डोक्यांची संख्या आहे, डोके किंवा एवढे कोंबडे आहेत. ठीक आहे, कोंबडे किंवा कोंबड्या अशा पद्धतीने म्हणू आपण. जर त्या कडपामध्ये गाई सुद्धा आहे मग कोंबडे आणि गाई आपण ऑप्शन मेथडनं जर इथे जर मेंटेन जर केला तर लक्षात घ्या. आता मला सांगा 150 टोटल आहे म्हणताय, दोन्ही मिळून किती आहे तुमचं 150. आता 150 पैकी 50 हे असतील तर बाकीचे किती असणार तुमचं 100. मग आता देन त्याच्यानंतर इथे जर 50 असेल तर इथे किती असणार, सॉरी इथे 100 असेल तर इथे 50. देन त्याच्यानंतर इथे किती असणार मग आता इथे 30. आणि देन कारण यांच्या दोघांची टोटल किती पाहिजे 150. देन याच्यामध्ये किती 90. मग आता लक्षात घ्या तुमच्या कोंबड्यांचे आता इथे बघा इथं इक्वेशन नंबर 1 म्हणजे त्यांच्या डोक्यांच्या नुसार आपल्याला उत्तर कदापि निघत नाही. परंतु जर आपण इथे जर विचार जर केला 50 गुणीला काय केलं इथे कोंबड्यांचे किती पाय असतात 2 आणि गायींचे पाय किती 4. या पद्धतीने राहणार. म्हणजेच आता बघा यांच्या दोघांची पायांची किंमत किती यायला पाहिजे सांगा बरं. पायांची टोटल किती यायला पाहिजे 400. मग आता 50 गुणीला 2 म्हणजे किती होतं 100. 100 ऑलरेडी हे 400 आहे म्हणजे 400 होणार का हे तर प्लस मध्ये येणार नाही. आणि देन याला कितीने गुणणार कोंबड्यांच्या याला 2 ने आणि इथं कितीने गुणणार 4. म्हणजे देन त्याच्यानंतर सांगा इथे किती होत आहे 100 2 किती होत आहे 200 आणि 200 अधिक तुमचं इथे किती होत आहे 520 म्हटलं तर इथे 200 200 आणि 200 400 आणि तुमच्या पायांची संख्या कोणती आहे किती आहे 400 आहे दिलेल्या प्रश्नानुसार. म्हणून कोणतं येणार उत्तर मग तुमचा ऑप्शन 2 इज द करेक्ट आन्सर. बाकी कुठे सॅटिस्फाय होत नाही, जास्त विचार करण्याची अजिबात गरज नाही. डायरेक्टली ज्या इक्वेशनला तुमचा मेंटेन होत आहे तोच आपला फायनल आन्सर म्हणून येणार आहे. या टाईपचे क्वेश्चन प्रत्येक एक्झामला विचारतात. पोलीस भरतीला वारंवार या टाईपचे क्वेश्चन विचारलेले आहेतच. ओके, देन पुढे जाऊया. ठीक आहे, जर सेशन जर आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, आपण क्वालिटी क्वेश्चन आणि क्वालिटी मेथड नुसार आपण सोडवत आहे. एवढं तर तुमचं हक्क बनते किंवा माझं की तुम्ही शेअर करणे आवश्यक आहे. समजत आहे का? ठीक आहे, हे सर्व करणं आहे तुमच्यासाठीच. ओके, देन पुढं देन क्वेश्चन नंबर 10 बघा. क्वेश्चन 10. क्वेश्चन 10 मध्ये काय म्हणतंय सहसंबंध या टॉपिक मधला आहे. जसं जिल्हा परिषदेचा मुख्य कोण असतो, मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ आपण म्हणतो जिल्हा परिषदेचा. देन जिल्हा परिषदेचा तसाच संबंध तुमचं पंचायत समितीचा कोण आहे, पंचायत समितीचा कोण आहे म्हटलं तर त्या पद्धतीने तुमचं त्याचं उत्तर काय येणार गट विकास अधिकारी तुमचा जो की बीडीओ या पद्धतीने आपण म्हणतो ब्लॉक डिव्हिजनल ऑफिसर. म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर, सोपा होता. फक्त जीकेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला तिथे माहिती पाहिजे जो की पंचायत राजचा हा त्या पद्धतीने क्वेश्चन. परंतु हा अॅनालॉजीचा क्वेश्चन आपला रिझनिंगचा क्वेश्चन आहे, हा सुद्धा महत्वाचा आहे. ठीक आहे, देन पण या अॅनालॉजीच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला जीकेचे पॉईंट सुद्धा माहिती पाहिजे. त्याचाच कंपॅरिझन करून आपल्याला रिझनिंग मध्ये हा सोडवायचा आहे. नाही तुम्ही त्याला जीके मध्ये जरी मोजत असाल तर तो ऍक्च्युली क्वेश्चन जसं परस्पर संबंधवाला म्हणून तुमचं ऑप्शन कोणता राहणार इथे डायरेक्टली काय राहणार की हा रिझनिंगचा क्वेश्चन आहे परस्पर संबंधाचा. ठीक, देन त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन नंबर 11.
क्वेश्चन नंबर 11 मध्ये जर विचार जर केला तर काय येत आहे बघा. आता प्रश्न काय आहे आणि आपल्याला उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं आहे. क्वेश्चन 11 मध्ये जर विचार जर केला तर आपण 6 व्यक्ती वर्तुळात बसलेले आहे. ए चे बी कडे तोंड आहे. आता वर्तुळात 6 व्यक्ती म्हणताय 1 2 3 म्हणजे 6 झाले. ए चे तोंड बी, मग ए च्या ऑपोजिट कोण असणार बी. आपण या पद्धतीने म्हटलं. देन त्याच्यानंतर काय होत आहे, किंवा पण या टाईपचे क्वेश्चन सोडवताना दक्षिणेकडूनच सुरुवात करावी. पुढं बी ई च्या उजवीकडे आहे आणि सी च्या डावीकडे. बी ई च्या उजवीकडे, ई च्या उजवीकडे म्हणतात ते बी च्या डावीकडे असायला पाहिजे ई. देन सी च्या, आणि बी बद्दलच बोलताय, सी च्या डावीकडे, म्हणजे सी कुठे आहे ना, बी च्या उजवीकडे. अशा पद्धतीने मेंटेन होत आहे. देन त्याच्यानंतर काय होत आहे, सी डी च्या डावीकडे, सी डी च्या डावीकडे. आता डी च्या डावीकडे म्हटलं तर इथं तुमच्या या पद्धतीने होणार. इथं जर आतमध्ये पाहत असाल तर डी जर इकडे पाहता तर डावी दिशा कोणती, सी. आता जिथं बसलेलं ते बरोबर झालाय. एफ ए च्या उजवीकडे आहे, एफ ए च्या उजवीकडे म्हटलं तर इथे तुमचं या पद्धतीने राहणार आहे. देन पुढे जर विचार जर केला तर नंतर एवढं करून तुमचा डायग्राम आला मित्र. परंतु आता प्रश्नामध्ये थोडं फसवाय. डी ची जागा एफ बरोबर आणि ई ची जागा बी बरोबर. म्हणजे डी च्या जागी कोण गेला, एफ ने स्थानांतर केला, आणि एफ च्या जागी डी याने आपापसात बदल केले. आणि ई च्या जागी कोण आला बी, आणि बी च्या जागी कोण येत आहे ई, यांनी आपापसात जागा बदलल्या. तर देन त्याच्यानंतर तुमचं उत्तर काय म्हणतं, सी च्या समोर. सी च्या समोर कोण आहे म्हटलं तर आता सध्या बदलल्यानंतर डी, जो की ऑप्शन डी म्हणून तुमचा चौथा ऑप्शन नाही आहे मित्र. डी हा तुमच्या कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, बी ऑप्शन म्हणजे तुमचा ऑप्शन सेकंड मध्ये आहे. म्हणून हे सिली मिस्टेकाचा पार्ट होते. तुमचं उत्तर डी आला, डी म्हणून तुम्ही जर उत्तर डी जर ठोकले तर तुमचं तिथे कल्याण झाला समजायचं. म्हणून उत्तर सोडवल्यानंतर सुद्धा याची खबरदारी घ्यायची की आपण ऑप्शन बरोबर टिक केला काय, यालाच म्हणतात सिली मिस्टेक. आणि हेच टाळायचे आपल्याला. म्हणून प्रॅक्टिस तुफान ठेवा, मी तुमच्या सोबत आहेतच. ओके. देन त्याच्यानंतर पुढं क्वेश्चन नंबर 12 बघा. क्वेश्चन नंबर 12 मध्ये जर आपण विचार जर केला, क्वेश्चन 12 काय म्हणताय, जॉनचा जन्म 1980. जॉन कधी जन्माला आला, 1980. देन त्याच्यानंतर डेव्हिड कधी जन्माला आला तुमचं 1940. तर ऑप्शन वाईज तुम्हाला इथे मेंटेन करणे आहे. पुढील पैकी कोणते विधान सत्य. जॉनचे वय डेव्हिडचे दुप्पट आहे. आता मला सांगा, ज्याचा डेट ऑफ बर्थ कमी, म्हणजे हा लवकर जन्माला आला, कोण, डेव्हिड मोठा आहे कोणापेक्षा, जॉनपेक्षा. तर काय म्हणता सांगा, जॉनचे वय डेव्हिडच्या दुप्पट. जॉनचे वय डेव्हिडचे दुप्पट आहे का, नाही, चुकीचं आहे. देन त्याच्यानंतर डेव्हिडचे वय जॉनचे दुप्पट. बरोबर. डेव्हिडचे वय जे आहे कोणाचे दुप्पट आहे. जर हा जर इथे जर 20 वर्षाचा जर होत असेल, समजत आहे का, त्याच कंडिशन मध्ये हा किती वर्षाचा होत असेल, 40. म्हणजे याचं वय म्हणजे 40 वर्षापूर्वी तुमचं हे झालं. देन त्याच्यामुळे काय होणार, याचं काय होतंय सांगा बरं. मग डेव्हिडचे वय जॉनचे दुप्पट इथं म्हणता येणार नाही. म्हणजे देन त्याच्यानंतर काय, डेव्हिड 40 वर्षांमध्ये, सॉरी इथं दुप्पटचा विषय नाहीये. दुप्पट म्हटलं तर किती वर्षाचा काय होतं आपल्याला काही लेनदेन नाहीये. फक्त यांच्यामधला गॅप कितीचा आहे म्हटलं तर 1980 आणि 1940 यांच्यातला गॅप कोणाचा आहे, कितीचा आहे म्हटलं तर 40चा. आणि जे की 40 वर्षांनी कोण मोठा कोण आहे एवढा. दुप्पट आणि आपण निमपट हे सांगू शकत नाही. फक्त तुम्हाला काय मोठा कोण आहे, डेव्हिड आहे. आणि डेव्हिड कोणापेक्षा इथे डेव्हिड कोणापेक्षा मोठा आहे, तुम्ही जॉनपेक्षा, आणि किती वर्षाने, 40 वर्षांनी मोठा आहे. म्हणून तुमचा सी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर. मग असं तुमचं फर्स्ट क्वेश्चन सोपा आहे, परंतु तेवढं म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित जर वाचन जर केले, नाही तर दुप्पट या पद्धतीने गफला होऊ शकतो. परंतु ते लक्षात ठेवा, व्यवस्थित जर वाचले तर उत्तरापर्यंत निश्चितपणे जाता येईल. ओके. देन त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन 13 मध्ये काय म्हणताय, 13वा क्वेश्चन मध्ये, रात्रीचे संध्याकाळची जसे नाते आहे तसे. आता बघा,
पहिल्यांदा संध्याकाळ होते, संध्याकाळ, आणि देन त्याच्यानंतरच काय होणार तुमचं रात्र, त्यानंतर काय होणार रात्र. परंतु लक्षात घ्या, आता इथे समीकरण देताना जो शेवटी येत आहे तो अगोदर आहे, जो अगोदर येत आहे तो शेवटी आहे. म्हणजे आता लक्षात घ्या, पहिल्यांदा काय होते पहिल्यांदा काय होणार देन त्याच्यानंतरच इथे, मग जे पहिल्यांदा तुमचं पहाट आणि देन त्याच्यानंतर तुमचं काय होणार सकाळ, अशा पद्धतीनं व्हायला पाहिजे. परंतु आता देन त्याच्यानंतर मग आता पहाटेनंतर, हा, म्हणून तुमचं उत्तर काय येणार. मग आता जे आता रिव्हर्स मध्ये होत आहे, म्हणजेच काय होणार सकाळी पहिल्यांदा सकाळचे कोणाशी संबंध होत आहे पहाटेशी, म्हणजे जे अगोदर येत आहे ते नंतर पहाटेशी, अशा पद्धतीने तुमचं तिथे मेंटेन होणार आहे. म्हणून तुमचं उत्तर काय राहणार, क्वेश्चन नंबर 13चं आन्सर काय राहील, ए ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर, मग समजलं. हा जरा आता बघा ऑप्शन 3 सुद्धा आपल्याला वाटेल, परंतु तिथे डायरेक्ट पहाटेचे सकाळशी आहे, तर पहाट झाल्यानंतर सकाळ अशा पद्धतीने मेंटेन होत आहे, म्हणजे इथं क्रॉस मध्ये होत आहे, म्हणून सुद्धा तुमचं इथे येणार उत्तर सुद्धा काय क्रॉस मध्ये. मग असं खरं समीकरण काय, पहाट झाल्यानंतर सकाळ, मग सकाळ तुमचं देन त्याच्यानंतर सकाळ नंतर तुमचं काय होणार पहाटेशी, अशा पद्धतीने तिथे मेंटेन होणार आहे. देन पुढे आता लक्षात घ्या, गटात न बसणारे ओळखा. क्वेश्चन नंबर 14 हा सुद्धा जीकेचा पॉइंट आहे. जीकेचा तुमचं पॉइंट इथे जर लक्षात जर केले तर इथे मेंटेन होणे आवश्यक आहे. कोणकोणता बघा, आता कोणता विसंगत ठरणार आहे, 3 जे व्यक्ती आहे, जर इथे म्हटलं आपण क्वेश्चन नंबर 14 तर तिथला तुमचं ऑप्शन 4 रवींद्रनाथ टागोर हे विसंगत ठरणार. का बरं, कारण ती बाकीचे 3 जण जे आहेत म्हणजे जवाहरलाल नेहरू, गुलाबाई देसाई आणि तेज बहादूर सप्रू, हे सर्व वकील होते आणि राजकीय नेते सुद्धा होते, आणि वकील आणि राजकीय नेत्याशी काही संबंध नसणारे रवींद्रनाथ टागोर एक कवी आपण या पद्धतीने आपण त्यांना म्हणतो. ठीक आहे, देन या पद्धतीने इथे तुमचं मग कोण विसंगत ठरणार, रवींद्रनाथ टागोर. या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर. देन त्याच्यानंतरचं बघा क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन 15 मध्ये काय होत आहे, बघा 15वा क्वेश्चन, 12 गुणिला काय होणार 32. देन यानंतर इथे तुमचं देऊन आहे कोडिंग 18. देन 21 गुणिला काय होत आहे तुमचं 23 बरोबर सुद्धा 18. म्हणजेच काय होत आहे इथं रिदम काय लागत आहे बघा, यावरून जर आपण सोडवलं तर 1 गुणिला 2 होत आहे, आणि देन त्याच्यानंतर 3 गुणिला यांचा गुणाकार, पुन्हा यांचा गुणाकार 3 गुणिला काय होत आहे 2, म्हणजेच उत्तर 2 गुणिला काय होणार 6, म्हटलं तर किती 12, पण त्याच्यामध्ये 6 ऍड केलेला आहे. यानुसार तुमचं उत्तर काय येणार 18 बरोबर झाला. आणि इथं सुद्धा तेच होत आहे बघा, 2 गुणिले 1 2, 2 गुणिले 3 6, मग आता इथं 6 गुणिले 2 म्हणजे 12, 12 प्लस 6 म्हणजे 18. मग आता देन डायरेक्टली आपण उत्तराकडे जाऊया. उत्तराकडे म्हटलं तर 14 गुणिला 25. मग 14 गुणिला 25 जर म्हटलं तर या दोघांचा तुमचा गुणाकार 1 गुणिला 4 किती होत आहे, गुणिला काय होत आहे 2 गुणिला 5. मग 1 गुणिला 4, 4 गुणिला तुमचं किती होतं 10, म्हटलं तर 40 अधिक काय करायचं 6, म्हटलं तर उत्तर काय होणार 46 इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर, मग समजलं. मग ऑप्शन तुमचं 6. मग या टाईपच्या क्वेश्चनला मोजून तुमचे 20 ते 25 सेकंद द्यायचे. जर लॉजिक जर सापडला तर डायरेक्टली तुमचं उत्तर विदिन सेकंद येणार. जर लॉजिक जर सापडत नसेल तर तुम्ही किती आदळआपट केले तरी तिथे येणार नाही. म्हणून त्या कंडिशन मध्ये याला सोडणे आणि पुढे जाणे, देन त्याच्यानंतर बाकीचे सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करून पुन्हा या प्रश्नाकडे येणे कधी पण योग्य राहील. क्लिअर, मग समजलं. यानुसार तिथे येणे आहे. ओके, देन नेक्स्ट. देन त्याच्यानंतरचं बघा क्वेश्चन नंबर तुमचं 18. क्वेश्चन 18 मध्ये काय आहे, हा सुद्धा तुमचं विसंगत पद या पद्धतीने आहे.
तर 508 देन त्याच्यानंतर काय 252 देन त्याच्यानंतर काय 124 60 28 14 4 जर असं आहे तर आता विसंगत पद ओळखा जर असं म्हणत असेल तर काय होणार तर बघा आता ठीक आहे दे विसंगत पद म्हणत असेल तर काय होणार मग पहिल्यांदा तुमचं 508 काय होणार 508 डिवायडेड बाय 2 508 डिवायडेड बाय 2 किती होतं तुमचं काय होणार 200 त्याचे अर्धे करणे म्हणजे 254 मायनस काय करायचं 2 म्हटलं तर उत्तर काय येणार तुमचं 252 मग आता 252 चे अर्धे किती होत आहे 252 चे अर्धे म्हटलं तर भागीला 2 126 126 भागीला -2 म्हटलं तर 124 ठीक आहे म्हणजे रिदम काय होत आहे दिलेल्या आकड्याला भागीला 2 -2 आता मला सांगा इथे 60 भागीला 2 म्हटलं तर उत्तर काय येणार 30 30 वजा 2 किती होतं 28 मग 28 भागीला 2 म्हणजे 14 आता इथे बघा इथे 28 भागीला 2 म्हटलं तर 14 -2 म्हटलं तर उत्तर काय पाहिजे होता 12 पाहिजे होता मित्र 14 च्या ऐवजी किती 12 म्हणजे हा रिदम ब्रेक करताय म्हणून उत्तर काय राहणार मग तुमचं इथे 14 जो ऑप्शन आहे तो कोणत्या याच्यात आहे ऑप्शन क्रमांक 4 मध्ये तुमचा 14 मेंटेन केलेला आहे म्हणून तो विसंगत ठरत आहे जर तुम्ही 4 चा जर विचार केले असते मग 12 भागीला 2 म्हणजे 6 वजा 2 म्हटलं 4 या पद्धतीने असं उत्तर येणे तिथे होता ठीक आहे देन अशा पद्धतीने आपण आज जो की 14 सप्टेंबर 2025 ला झालेल्या पेपरचा पार्ट 1 याचा योग्यरित्या विश्लेषण घेतलेला आहे तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर आवडत असतील तर नक्की इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला नवीन असणार तर तुम्ही सबस्क्राइब करायला विसरू नका ठीक आहे असेच तुमच्या क्वालिटी क्वेश्चन आणि क्वालिटी सिरीज सोबत आपण भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये धन्यवाद।